दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। पिंपरी चिंचवड येथे वयोवृद्ध महिला व पुरुषांना पोलीस असल्याचं भासवून त्यांचे सोन्याचे दागिने हातचालकीने काढून घेणाऱ्या इराणी आरोपीस गुन्हे शाखा युनिट 2 न इराणी वस्ती आंबिवली ठाणे येथून ताब्यात घेतलंय। मागील काही दिवसांमध्ये पोलीस असल्याचं भासवून वयोवृद्ध महिला व पुरुषांचे सोन्याचे दागिने हातचालकीने काढून घेऊन फसवणूक केल्याचे प्रकार हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत घडल्यानं हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। गुन्हे शाखा युनिट 1 चे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, उपनिरीक्षक मयुरेश साळुंके, हवालदार मोहम्मद गौस नदाब, तुषार शेटे, विक्रम कुदळ, विक्रांत चव्हाण, अली शेख, पोलीस शिपाई प्रशांत सईद, सुखदेव गावंडे, रवी पवार यांनी 100 ते 120 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपी शोधून काढले। त्यानंतर पोलिसांनी ठाणे इथं जाऊन वेषांतर करून इराणी वस्ती आंबोली इथं सापळा लावून थांबले। 2 दिवस हे पथक तिथं आरोपींचा शोध घेत असताना दिनांक 13 रोजी हवालदार विक्रम कुदळ यांना माहिती मिळाली की आरोपी मोहम्मद सय्यद कंबर अली हा स्टार बेकरीजवळ कासिम हैदर अली यांच्या भाड्याच्या रूममध्ये राहत आहे। पोलीस त्याला अटक करण्यात गेले असता त्यानं नातेवाईकांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकानं मोठ्या धाडसानं त्याला ताब्यात घेतलंय। अधिक चौकशीत मोहम्मद अली यानं हिंजवडीसह देहू इथं ही चोरी केल्याची कबुली दिल्यानं 2 गुन्हे उघडकीस आलेत। तर तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून विविध राज्यांमध्ये त्याच्या विरुद्ध फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय। इतर ठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेण्याचं काम सुरू आहे। हा आरोपी इतर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्यास त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, गुन्हे शाखा युनिट 2 यांच्याशी संपर्क करावा। दीपक पाटील, दक्ष पोलीस न्यूज, पुणे।